हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ते टाइम टेबल फायनली आपल्या समोर आलेलं आहे. सो हे सेमिस्टर 1 साठी NEP 2020 नुसार एक्झाम कशी होणार हे आपल्या समोर आहे. सो पहिला पेपर जो आहे तो 17 डिसेंबरला स्टार्ट होणार आहे, 10:30 to 12:30, आणि पेपर आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स 1. 19 डिसेंबरला सेकंड पेपर होणार आहे, 10:30 to 12. पेपर आहे अप्लाइड फिजिक्स. नेक्स्ट पेपर 23 डिसेंबरला आहे, 10:30 ला. पेपर आहे अप्लाइड केमिस्ट्री. देन 1 जानेवारीला नेक्स्ट पेपर आहे 10:30, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. सो 3 जानेवारीला तुमचा फिफ्थ पेपर आहे BEE, अँड 6 जानेवारीला लास्ट पेपर आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड एथिक्स. सो या वेळेने आपले पेपर्स हे होणार आहेत. जर आपण बघितलं तर जो 17 चा पेपर आहे 2 अवर्सची ड्युरेशन या पेपरसाठी आहे. नेक्स्ट जो पेपर आहे त्याला 1.5 अवरची ड्युरेशन आहे. नेक्स्ट पेपर इज अगेन 1.5 अवरची ड्युरेशन आपल्याला मिळते. मेकॅनिक्स साठी 2 अवर्सची ड्युरेशन आहे. BEE साठी अगेन 2 अवर्सची ड्युरेशन आहे. आणि जो लास्ट प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड एथिक्स हा सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी अगेन तुम्हाला 1.5 अवरची ड्युरेशन मिळते. सो या वेळेने आपलं एक्झामचं टाइम टेबल या सेमिस्टरला असणार आहे. पण फक्त टाइम टेबल समजून उपयोग आहे का? जर तुम्हाला ही एक्झाम व्यवस्थित पास करायची आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, किंवा तुम्हाला ऑल क्लिअर व्हायचं असेल, हे जर ऑब्जेक्टिव्ह असेल तुमचं, सो प्लॅनिंग इज द की टू सक्सेस. सो या एक्झामची प्लॅनिंग आपण व्यवस्थित केली पाहिजे. आपण पकडूया की आपल्याला 8 तारीख पासून सुट्टी मिळते. पहिला पेपर जो आपला आहे तो कधी आहे? 17 डिसेंबरला आहे. सो आपण जर काउंट केलं इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9 दिवस इथे आपल्याला मिळतात एक्झामच्या प्रिपरेशन साठी बिफोर मॅथ्स 1. आता मॅथ्स 1 ची तयारी करायला मला मिनिमम 5 डेज लागतात. लक्षात ठेवा, कोणती एक्झाम कोणताही सब्जेक्ट देण्यापूर्वी ऍटलीस्ट आपले 4 मॉड्यूल्स प्रिपेअर असणं गरजेचं आहे पूर्ण. आणि रिमेनिंग जे मॉड्यूल्स आहेत त्यापैकी काही तुम्ही पार्शियल पार्ट करू शकता, बट मिनिमम 4 मॉड्यूल्स आपण प्रिपेअर करणं गरजेचं आहे. सो 5th आणि 6th मध्ये सिलेक्टिव्ह आपण टॉपिक्स करू शकतो. ठीक आहे. सो जर मी प्रत्येक दिवशी एक एक मॉड्यूल घेतला, 1 डे 1 मॉड्यूल, तर मला मिनिमम 5 डेज इथे लागणार आहे. सो इथून जर मी काउंट केलं पुन्हा, हे मॅथ्स साठी लागणार, हा मॅथ्स साठी लागणार आहे, नंतर हा मॅथ्स साठी, हा मॅथ्स साठी, आणि हा मॅथ्स साठी. सो इथून मी 12 पासून AM 1 ची प्रिपरेशन स्टार्ट करेन. सो याच्यापूर्वी माझ्याकडे किती दिवस आहेत? 8, 9, 10, 11. जर मी इथे बघितलं तर मॅथ्स 1 नंतर लगेच एक दिवस सोडला तर आपल्याकडे फिजिक्स हा पेपर आहे, आणि फिजिक्स साठी आपल्याला फक्त एकच दिवस मिळतोय मॅथ्स नंतर. सो हा जो वेळ मला इथे मिळतोय 8 आणि 9 तारीख, हा मी फिजिक्सच्या प्रिपरेशन साठी यूज करू शकतो. अप्लाइड फिजिक्स साठी आपण हा वेळ वापरूया. म्हणजे टोटल आपल्याकडे 3 दिवस फिजिक्स साठी मिळतील. सो इथे मॅथ्स साठी आपल्याला किती दिवस मिळतात? मॅथ्स साठी मिळतात 5 डेज, फिजिक्स साठी मिळतात 3 डेज, जर असं प्लॅनिंग केलं तर. मग राहिले किती? 10 आणि 11 तारीख अजून आपल्याकडे स्पेअर आहेत. ठीक आहे. इथे पण आपण मॅथ्सचा स्टडी चालू करू शकतो, कारण मॅथ्ससाठी जेवढा वेळ मिळेल तेवढा कमी आहे. सो मॅथ्स आपण या 2 दिवशी चालू ठेवू शकतो. नेक्स्ट जो पेपर आहे तो आपला 23rd ला आहे. सो इथे केमिस्ट्रीसाठी 20, 21, 22 हे 3 दिवस मिळतात. सो आय थिंक ते सफिशियंट आहेत. पण जर तुम्हाला सफिशियंट वाटत नसतील तर तुम्ही ही जी 10 तारीख आहे ती केमिस्ट्रीसाठी युटिलाइज करू शकता, किंवा हाफ डे युटिलाइज करू शकता. इट इज अप टू यू. सो आपल्याकडे 3 to 4 डेज केमिस्ट्रीसाठी आहेत. केमिस्ट्री नंतर एक मोठा ब्रेक घेऊन मेकॅनिक्स आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, टोटल 8 दिवस मेकॅनिक्स साठी आहेत. बट मेकॅनिक्स साठी अगेन मॅथ्स सारखे मिनिमम 5 डेज आपल्याला हवेत. सो इथून जर आपण विचार केला 31, 30, 29 3 दिवस झाले, 28 आणि 27, सो अराउंड 5 डेज आपण इथून घेऊ शकतो. काही लोकांना ते 6 डेज पर्यंत लागू शकतात. सो आपण बघूया 26 पासून आपण मेकॅनिक्सचा अभ्यास चालू केला. तर आपल्याला एवढे दिवस मिनिमम मेकॅनिक्स साठी द्यावे लागतील. म्हणजे मेकॅनिक्सचा अगोदरच स्टडी करायला नकोय. ठीक आहे. मेकॅनिक्स नंतर पेपर जो आहे तो आहे BEE. तर याला एकच दिवस आहे. सो हा एक दिवस वाढवण्यासाठी आपण हा 24 आणि 25 इथे BEE साठी युटिलाइज करू शकतो. सो इथे मी BEE
केला तर ऍटलीस्ट मला BEE साठी 3 डेज मिळतात. अजून एक दिवस मी कुठून मॅनेज करू शकतो, तर इथे एक दिवस आपल्याकडे स्पेअर आहे 11चा. सो हा मी BEE साठी युटिलाइज करू शकतो. सो मला अजून एक दिवस BEE साठी मिळतोय. ठीक आहे. सो BEE नंतर पुन्हा 2 दिवसांनी 4 आणि 5 तारीखला PCE हा सब्जेक्ट आहे आणि PCE साठी 2 दिवस सफिशियंट आहेत. नसतील तर तुम्ही दर दिवशी एक दिवस स्टडी करून आणखी थोडासा वेळ PCE साठी घेऊ शकता. पण या वेळेने जर प्लॅनिंग केलं तर आपण ही एक्झाम जी आहे ती इझिली क्रॅक करू शकतो आणि लकीली तुम्हाला एक लेंदी शेड्यूल मिळालेलं आहे. सो त्याच्यामुळे जे इम्पोर्टंट सब्जेक्ट आहेत जसं मॅथ्स आहे, मेकॅनिक्स आहे आणि BEE आहे. याच्यासाठी एक सफिशियंट वेळ मिळू शकतो. यामध्ये BEE साठीच फक्त 1 दिवसाची गॅप आहे, बट ते तुम्ही युटिलाइज करू शकता. मोठी गॅप मिळाली याचा अर्थ तो वेळ वाया घालवायचा असा नाही. जेवढा तुम्ही वेळ वाया घालवाल, तेवढं तुम्हाला अवघड पेपर जाणार आहेत. सो त्याच्यामुळे प्लॅनिंग करा. हे जे तुम्हाला टाईम टेबल बनवून दिलंय त्याचा स्क्रीनशॉट घ्या. प्रत्येक सब्जेक्टसाठी किती दिवस मिळतायत आणि कसा अभ्यास करायचा आहे, किती मॉड्यूल करायचं आहे, हे प्लॅन करा आणि त्याच्यानुसार स्टडी करायला स्टार्ट करा. आज तारीख आहे 28. मग मी 8 तारीखपासूनच स्टडी स्टार्ट करायचा असं नाही. आजपासून ॲट हाल्फ एन अवर तुम्ही स्टडी करायला चालू करा. सबमिशन्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बट स्टडी करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. सो जेवढा वेळ मिळेल तेवढंच चालू करा स्टडी. मोमेंटम वाढवा. मोमेंटम वाढवला तरच तुम्हाला फायनल एफर्ट्स पुट करता येतील. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.